भावांनो आता आपण थांबलेलो आहे जेवायला. जेवायला काय काय ऑर्डर केलं भाऊ? लाला भाऊ जेवायला काय ऑर्डर केले? 3 हाफ राईड सांगितली भाऊ. आणि अजून 2-4 दाल तडका सांगितले, 5-6 काजू करी सांगितलं. भावांनो याच्यातलं काहीच खरं नाही. याच्यात होतं राईस खरं आहेत. सोनूला विचारा काय केलं सोनू? भाऊ योगरी नाही, फक्त याच्याकडे चुना आहे, दुसरं काहीच नाही भावांनो. तो आमचा पलीकडला ड्रायव्हर. भावांना तुम्हाला भेटतोय जेवल्यावर. आपण जेवायला ऑर्डर केलं तुम्हाला दाखवतो एकदा. भावांना आता आपण जेवलेला आहे. आता इथं मजा करत आहे. भावांना बघू शकतात. लाला भाई कुछ हमारे पब्लिक को बता दे. हॅलो नमस्कार गाईज. लाईट लाईट गेली भावांनो. अरे काय हे याच्याकडे मुंडका गेला का लाईट जाती. शे काय बरं हे सोनूचा नवरा. भावांनो आता तुम्हाला दाखवतो. एक उलट्या करतोय तिकडं. हिने काय खाल्लंय काय माहित बघा बरं. उलट्या कमून होत्या. तो काय गांजा प्याला काय? भावांनो येऊन तर किड्यात पाय घातला. कसा घातला मला नाही माहित, पण तिने घातलाय. भावांनो तुम्हाला आमचा ड्रायव्हर दाखवतो. ड्रायव्हर शुभम भैया. शुभम भैया लाईक फॉलो सबस्क्राईब करा. सांगा ना शुभम भैया. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तुम्हाला भेटतो आम्ही 2 मिनिटं. आकाश मुसळवाणी करायचं. डबल शब्द मागून डबल डब 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 डबल शब्द निघत. चला चला लवकर चला बसून घ्या. आता आमचं बेड आहे तुम्हाला दाखवतो. आमचं बेड कसं आहे कसं नाही. सरप्राईज झंडे खोल्यो दरवाजा खोल्यो. हे उलट्या वाहणार मेंबर बघा शकतात. आमचं बेड 5 स्टार डिंगी सिनेमॅटिक दाखवू तुम्हाला उद्या दाखवतो. आपण आलेलो आहे आपल्या आग्रा राहिलेला आहे. फक्त किती किलोमीटर तुम्हाला दाखवतो. आता बघू शकतात 396 किलोमीटर. आता मी गाडी चालत होतो. आता आपल्या शुभम भाऊला गाडी चालवली. शुभम भाऊ कसं वाटतंय गाडी चालवून? एकदम गोड. हे आता झोपलेले होते. आता झोपीत उठलेत आणि खातेत. आवाज न टेन्शन घ्यायचं, निवांत जायचं. नॉनस्टॉप नॉनस्टॉप हटायचं नाही. असं भाईची गाडी आहे. पुष्पारा झुकेगा नाही. अरे शुभम भाई झुकेगा क्या? हे देखो क्या रे. ना आता आपण आलेलो आहे. पुढे आलेलो आहे लाल किल्ल्यावर. आपल्या भाषात बघू शकतात. सुंदरता बघा सुंदरता. बहुत नजारा अच्छा आहे देखने के लिए. कसं आहे सोन्या सांग बरं कसं वाटतंय तुला इथं फिरून? भारी वाटलं एकदम. अमोल भाऊ तुम्हाला कसं वाटतं? भावांनो हे ब्लॉग युट्यूबवर येणार आहे आणि अशा अशा नवीन नवीन शिवाय जाणून घेण्यासाठी आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. भावांनो तुम्हाला दाखवतो आता किल्ला. ही इथं अमोल शेठ आणि अमोल शेठची बायको राहत होती. हे असं माझ्या स्वप्नात येऊन अमोल शेठनी सांगितलं. बघू शकतात. आणि आत याचं बेडरूम होतं आणि त्याला दरवाजेच नाही ते. हा म्हणजे त्यावेळेस ती पडदे होती म्हणायची. ती कोणी उचलून बघायचं. बघूया आता इकडे काय जेलमध्ये जाऊन बघूया आता आपण काय. भावांनो तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कायम राहा. तुम्हाला आम्ही दाखवत राहतो. आता आपल्याला इथून पुढे जायचं ताजमहल. का की मग ते शुभम भाई आणि शुभम भाईच्या बायकोसाठी बांधले आलो होतो. इथं बघा बरं काय आणि याच्या आतमध्ये काय खोले आहेत भावांनो. याच्या आतमध्ये जर कोणाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. हे बघा इथं पण आम्हाला आमचा अंदाज लावतोय आम्ही. 100% इथं जेल असणार आहे. जेवढं डोकं आहे तेवढं वापरायचं. हा जेवढं आम्हाला डोकं आहे तेवढं वापरून जेलचं शोध केलाय आम्ही. तिकडे तुम्हाला सांगतो अजून पुढं काय. हे बघा शुभम भैया. आता आपण जेलपाशी चाललेलो आहे. जेलपाशी जा चल ना शुभे जेलपाशी. भावना तुम्हाला जेल दाखवतो. भावना थांबा आता. मी असा चांगला दिसाना तुमचा भाऊ हॅन्सम दिसाना चष्मा लावतो म्हणजे मला काय पुढे दिसणार नाही. रुको सोन्या काहीतरी म्हणतो वर काय म्हणू आता. आता तो काहीच नाही म्हणत. भावांनो मी तुम्हाला दाखवतो आता जेल. पहिल्या काळात जेल कशी होते तुम्हाला कोण नसेल दाखवले ते मी दाखवतो. आणि तसे तुम्हाला असे मोठमोठाले छोटछोटाले ब्लॉग बघायचे असेल तर भाऊ आहे तुमचा. अजून 2-4 दिवस हिंडाला मोकळा आहे. घरच्या सोडून दिलेला आहे टाक्या. वळू सोडून द्यायला. हा जवळ चहायला लेट होत नाही तवर भावांनो ह्या जेल होतं. जेल होत भावांनो. मला चष्मा काढून बघावं लागेल नेमकं आतमध्ये काय होतं. चष्म्याने काय दिसा ना दाखवतो बघा. यहाँ से आज जाते होंगे. ज्यांना माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगा. आता भाऊ तुमचा परत चष्मा घालतोय. चला बघू. म्हणजे जेल होतं इथं. आता काम चालू दिसतंय. हा बोला शुभम भाऊ. शुभम भाऊ हाका मारते तिथून.
आत खोल्या त्याच्या. आमचा शुभम भाई आताशी आमची गाडी घेतली शुभम भाई यांनी. शुभम भाई कसं काय वाटतं तुम्हाला फिरून? एकदम भारी भारी. इथं काय 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 फिरायला? मस्त नजारा आहे. शुभम भाई म्हणजे तुम्ही बेडरूम बघत होते. हा ते त्याच्यात मग्न मित्रांनो होते. तुम्हाला सांगतो मी आणि अकबरचं बेड बघून आलेलो आहे. तिथं शुभमच होता पण ते आता शुभम तिथं कामाला होता मला- चंद्र टाकायला. मला- हे असं अशोक शेठ म्हणतात. सिनेमॅटिक घ्या अशोक शेठचं. अशोक शेठ कसं वाटतंय तुम्हाला इथं फिरून? अशोक शेठ या ना. अशोक शेठ अशोक शेठ नुसते पोरी संग बोलतात बघा. ते भावाने बघितलं तुम्ही चॅटिंग? अरे नुसते पोरी. आता त्यांच्या डोक्यात प्लॅन आलेला आहे. भावांनो मी फोटोग्राफर आहे आणि फोटो काढायला आमच्या आज शुभम भैया आणि अशोक भैया आहेत. बघू काय होतंय पुढं. भावांनो ह्या अमोलला तिकडे जाऊनच नाही दिलं यांनी. सिक्युरिटी गार्डनी. सरकार चेंज करना पडेगा. सर तुला कोणा सरकार वाटतं यावं आता? खुद याला वाटतं या पीएम हो. हा पीएम नाही सीएम नाही काहीच होऊ शकत नाही दुनियात. हा पैदा होऊन चुकी झालेली याची तुला मान्य आहे का नाही शुभ? सांगा अमोल शेठ. ते म्हणतो आता आलं असं जागायचं आणि जसं जगन तसं मारायचं. चला बघू भावांनो काय होते. अशोक शेठ तिथून ओनली फोटो लवर चाललेलो आहे बाहेर. किल्ला बघू शकता किल्ला संपलाय. आता कुठे जायचंय? ताजमहल. ताजमहलला जाऊन तिथं कोण होता ते काय माहित कोण होतं? गेलो सांगतो तुम्हाला. तिथं आम्हाला सध्या माहिती नाहीये ती झाली. तिथे गेलो माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच कळू आम्ही. नेमकं काय होतं काय नाही तिथं. बघा इथं किती छोट आंबा हे असं कॅमेऱ्यात नाही बोलायचं. कॅमेरा चालू आहे. म्हणजे ताजमहल म्हणजे इतकं प्रेमाची निशाणी. तसंच अमोल भाऊ त्यांच्या बायकोसाठी एक ताजमहलचं बुकिंग करणार. 50 रुपयाला असतो का तो घेणार आहे. इटाचं घर बांधू आपण. इटाचं घर बांधणार आहे. असं इटाचं बांधणार आहे त्याच्यापेक्षा हलक्या इटाचं बांधणार आहे. ते पण सांगा. नाही पत्रकार बाबून मानलं तर काय अडचण नाही. ते मोठं ठोकळे. पत्रकार बाबू जर घर बघायचं असं तर या ब्लॉगला कमीत कमी 1 लाख लाईक पाठवा. तुम्हाला होम टूर देऊन टाकू आपण. बघू शकतात इतकं भारी आहे. त्यावेळेस जर माझं राज्य असतं आणि जर मी जर इथं असतो ना कमीत कमी. पोलीस सांगतात बघा हे आमचे रक्षक पोलीस म्हणजे आम्हाला सिक्युरिटी मधून आणि मागं पण हे बघू शकतो. म्हणजे आपण फेमस आहेत. इंडिया फेमस ना. आता इथं बघा आपण इथं आलेलो. इथं सगळे फॉरेनर आहेत. बघा कसं आहे. चला बघू पुढं कसं आहे कसं नाही. डिंग कसं वाटतंय अमोल? नजारे बघू तुम्हाला कसं वाटतंय? तू कॅमेरामॅन आहे फोटो काढ. आता आपण एक्झिट करतो. इथं आपण तिकीट दिले होते यांना. आता आमची अर्धी पब्लिक बाहेर गेली अर्धी पुढे गेली. आमची सिक्युरिटी कुठं गेली आम्हाला सुसाना. सिक्युरिटी हाय सिक्युरिटी आहे का पुढं? शुभम बघतोय फॉरेन. शुभम बघतोय फॉरेनर नुसत्या. शुभमला काय ना शुभम म्हणतोय आम्हाला मला तिकडली बाईक आणायची माझ्या घरच्याला सांगा. बरोबर आम्ही म्हणलं ये घेऊन. जर आबा आणि शुभमची मम्मी जर ब्लॉग बघत असेल तर तुम्ही कमीत कमी त्याला फॉरेनची पोरगी घेऊन या. त्याला तिकडलीच पोरगी आवडते असं मला म्हणतोय देऊ. बघू काय होतं. आणि हे इथं आमचा कॉन्बॉय थांबलेला आहे. जाऊ आपण या कॉन्बॉय मध्ये बसून. काय टेन्शन नाही. गुड बाय. तुम्हाला आता सिक्युरिटीचं सगळं दाखवू नाही शकत. आणि हा आपला फ्लॅग. बाय. बघू शकतात आता आपण ब्लॉग मध्ये. बघा आपण रिक्षात चाललेत किती जण. 1 जण 2 3 4 माग बघू शकता अख्खी पब्लिक आहे. दादा आप कब से कर रहे हो यहाँ पे? कितने दिन से कर रहे हो यहाँ पे? मेरा फैन पेज आएगा तो आपके रिक्शा करेगा. डिस्काउंट दोगे क्या? रिक्शा कब से चला रहे आप? 30 साल. हमारे भाई 30 साल से. और हमारा कॉन्वे यहाँ से जा रहे आपको दिक्कत है. और यहाँ पे हमें अंकल आप हमें मीना बाजार लेके जा रहे हो खाना खाने के लिए. पहले खाना बहुत अच्छा है ना. खाना बढ़िया मिलेगा. आपने खाना खाया? खा के आए क्या? क्यों? कोई बात नहीं. चलो देखते हैं आप खाना खाने के लिए मिलते हैं. खाना खाने के लिए एवढे रिक्षा चाललो 7 जण पुरत 4 जण आहेत. तरी पण मागून हातय कोणतरी पण जाऊन द्या. आता त्याला नंतर बघू आपल्या कॉन्वाय मध्ये. बघू शकतात एवढे जण बसले या रिक्षात. मला धाक पाडला जर पोलिसांनी धरलं तर हाणतेन कोणाला. त्याची पंचायत बघा अमोल शेठ काय म्हणते. आता तुमचे भटक्यात ना जाणार. ते काय करते हे तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही आता जाऊ तरी ब्लॉग बघा आमचा. भावांनो आता आम्ही आलो दिल्लीच्या हॉटेलमध्ये जेवायला.
आणि बघू आता दिल्लीमध्ये काय आहे. काय काय काका इथं क्या क्या है यहाँ पे? आलू पराठा, पूरी भाजी, छोला भटूरा, पनीर पराठा, मिक्स वेजिटेबल पराठा। अच्छा अच्छा, इनको सबको पराठा लगाओ 5 प्लेट। हाँ यहाँ पे आज आम्हाला उपवास आहे, आज आम्ही जाऊन नाही नाही हम नाही खाल्लेले. चाय कितना बना दूं? चहा नका देऊ फक्त यांना हे द्या. आणि चालत काय तर खायला हे बघा, हे म्हणजे आम्हाला चहावर दिवस काढा आज. ब्लॉगर हे याला एक्सपोज. जेवायला गेलो होतो या रेस्टॉरंट मध्ये आणि आम्हाला हुसकून दिलं तिथून ते पण जेवायला जायला कमून देते. उपासाचं नाहीये, बघू आम्हाला उपासाचं भेटत आहे का नाही. इथं देखते बघू आम्हाला उपासाचं जर काही थोडंफार खायला भेटलं तर भारी होऊन जाईल. आणि आम्हाला सगळ्यात जास्त मदत करते ते म्हणजे काका. हे काका लय लय म्हणजे लय मदत केली भावानी त्यांनी. याला म्हणजे दिल्लीत एवढं मला असं ट्रॉफिक नाहीये, पण बघू भेटत नाही आम्हाला काही. काय इथं इथं दिसतंय काहीतरी. काय इथं अरे दाल खिचडी नाही खाण्याची हमको. शाबूस तांदूळ खायचे, शाबुदाना खायचा आहे उपासाच काहीतरी. बघू काय भेटते काय नाही. बघतो आम्ही काय ते हिंडून हिंडून खातोच नाही, हिंडलं तर बघतो आता काय होते काय नाही. आम्ही चष्म्याची खरेदी केलेली आहे. बघा चष्मा, अमोल भाऊचा चष्मा, लाल चष्मा दाखव. आणि यांनी चष्मा चोरलेत. हे चष्मा चोरले, चष्मा काय नाही पैसे चोरून आणले. एकाच बघत असेल ब्लॉकचा चष्मा आले पैसे त्याला आमच्या तोंड ओळखी येतो तोंड बघून चलेगा. हाँ नहीं करने वाले नहीं हम.